नमस्कार. 31 मार्च 2026 सकाळचे 6 वाजले होते. बंगळूरच्या एका फ्लॅटमध्ये एक माणूस उठला. वय 48. ओरॅकलमध्ये 22 वर्षांचा अनुभव. डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर. मुलगी पुण्यात इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात. EMI चालू, गृहकर्ज, गाडीचं कर्ज, मुलीचं कर्ज. त्याने नेहमीसारखा लॅपटॉप उघडला. ईमेल पाहिली. 5 ओळींचा मेल. पाठवणारे ओरॅकल लीडरशिप. मेलमध्ये लिहिलं होतं, आम्ही व्यवसायाच्या गरजांचा विचार करून तुमची भूमिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आज तुमचा शेवटचा कामकाजाचा दिवस आहे. 22 वर्ष, 5 ओळी, 1 सकाळ. विचार करा, तो माणूस पुढे काय करत असेल? बायकोला कसं सांगेल? मुलीची फी कुठून येईल? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, 48व्या वयात AIच्या जमान्यात त्याला नवीन नोकरी मिळेल का? आणखी एक गोष्ट सांगतो. 31 मार्चला ओरॅकलने एका सकाळी जगभरात 20,000 ते 30,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं. ओरॅकलचे एकूण कर्मचारी 1,62,000, म्हणजे जवळपास 18% वर्कफोर्स एका दिवसात. टीम मीटिंग नाही, HRचा कॉल नाही, मॅनेजरचं संभाषण नाही, फक्त एक ईमेल. आज तुमचा शेवटचा दिवस. ऑफिसचे ॲक्सेस लॉक केले गेले. लॅपटॉप बंद. ID कार्ड इनव्हॅलिड. आणि भारतातून किती? जवळपास 12,000 कर्मचारी. बंगळूर, हैदराबाद, गुरगाव, नोएडा, सगळीकडे एकाच वेळी. ओरॅकलच्या 48 वर्षांच्या इतिहासात ही सर्वात मोठी कपात आहे. आणि हे एकच नाही. ॲमेझॉनने जानेवारीत 16,000 कॉर्पोरेट नोकऱ्या काढल्या. त्याआधी 14,000 काढल्या होत्या. मेटाने पुन्हा कपात सुरू केली आहे. मायक्रोसॉफ्ट, इंटेल, HP, व्हेरिझॉन सगळ्यांनी कपात केली. मार्च 2026 या एका महिन्यात IT क्षेत्रात 40,000 लोकांच्या नोकऱ्या गेल्या. एका महिन्यात. विचार करा, तुम्ही ITमध्ये काम करत असाल किंवा तुमच्या मुलाने ITमध्ये नुकतीच नोकरी सुरू केली असेल, तर हा आकडा फक्त बातमी नाही, ही एक भीती आहे. आता खरं कारण, ओरॅकल तोट्यात होती का? नाही. गेल्या तिमाहीत ओरॅकलचा नफा होता $6 बिलियन, म्हणजे जवळपास 50,000 कोटी रुपये एका तिमाहीत. मग का काढले? कारण ओरॅकल आता वेगळा खेळ खेळतंय. कंपनीने OpenAI सोबत एक करार केला, $300 बिलियन. मेटासाठी, NVIDIAसाठी डाटा सेंटर्स बांधायचे आहेत. AI इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ओरॅकल $156 बिलियन ओतणार आहे. हा पैसा येणार कुठून? ओरॅकलने 2026च्या पहिल्याच काही महिन्यात $50 बिलियन कर्ज घेतलं आणि नोकऱ्या कापून $8 ते $10 बिलियन वाचवले. म्हणजे काय? विचार करा. एक मालक आहे, त्याची फॅक्टरी नफ्यात चालू आहे, पण त्याला नवीन यंत्र विकत घ्यायचं आहे, खूप महाग. म्हणून तो काय करतो? कामगारांचे पगार बंद करतो. म्हणतो, नवीन यंत्र आल्यावर तुमची गरज नाही, तर आत्ताच जा. जुना कामगार जातो, नवीन यंत्र येतं. यंत्र काय बनवतं? जुन्या कामगारांचंच काम, पण स्वस्तात, झपाट्याने, न थकता. ओरॅकलचे CEO लॅरी एलिसन, त्यांची वैयक्तिक संपत्ती 2026मध्ये $225 ते $393 बिलियन. जगातले 6व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती.
30,000 कुटुंब रस्त्यावर, एक माणूस अब्जावधी डॉलर्सचा मालक. आता भारताकडे या. ओरॅकलने भारतातून 12,000 लोक काढले. यापैकी बहुतेक मध्यमवर्गीय IT कर्मचारी, वय 35 ते 55च्या दरम्यान, म्हणजे करिअरच्या मधोमध सगळ्यात जास्त जबाबदारीचा काळ. सेव्हरन्स पॅकेज काय? N+2, म्हणजे जितकी वर्ष काम केलं तितके महिने पगार अधिक 2 महिने. ऐकायला बरं वाटतं, पण विचार करा, 20 वर्ष काम केलेला माणूस, पगार महिन्याला 1.5 लाख, त्याला मिळतील 33 महिन्यांचा पगार, म्हणजे जवळपास 50 लाख रुपये. 50 लाख ऐकून बरं वाटलं ना? आता गणित बघा. बंगळूर, मुंबई, पुण्यातला फ्लॅट, गृहकर्जाचा EMI महिन्याला 80,000, मुलीची इंजिनिअरिंगची फी वर्षाला 3 लाख, मुलाची शाळा, आईबाबांचं मेडिकल इन्शुरन्स, महिन्याचा किराणा, गाडीचा EMI. 50 लाख किती महिने पुरतील? जास्तीत जास्त 2 वर्ष. आणि नवीन नोकरी? पीपल मॅटर्स नावाच्या HR मॅगझिनने सांगितलं आहे, भारतीय IT बाजार आता तंग आहे. ॲमेझॉन, मेटा, पिंटरेस्ट, एपिक गेम्स सगळ्यांनी कपात केली. नवीन हायरिंग जवळपास थांबलं आहे. म्हणजे काय? 45 वर्षाचा डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर आता बाजारात आहे. त्याला कोण घेईल? कारण कंपन्यांना हवं काय? AI इंजिनियर, क्लाउड आर्किटेक्ट, ML स्पेशलिस्ट. जुन्या तंत्रज्ञानात तज्ज्ञ असलेल्या लोकांची गरज दर महिन्याला कमी होते. विचार करा, 22 वर्षात त्या माणसाने जे शिकलं ते अचानक लेजसी झालं, म्हणजे जुनं, कोणाला नको असलेलं. आता खरा प्रश्न, ही फक्त ओरॅकलची गोष्ट आहे का? ब्लॉक कंपनीचे CEO जॅक डॉर्सी म्हणाले, AI टूल्स आणि लहान फ्लॅट टीम मिळून नवीन कामाची पद्धत तयार झाली आहे. आणि पुढे म्हणाले, पुढच्या वर्षात बहुतेक कंपन्या असंच करतील. म्हणजे काय सांगतायत हे? की कमी माणसं ठेवायची, AIला जास्त काम करायला लावायचं आणि वाचलेला पैसा गुंतवणूकदारांना द्यायचा. मायक्रोसॉफ्टने 10,000 लोक काढले 2025मध्ये. आता पुन्हा कपात. त्यांची स्ट्रॅटेजी एका वाक्यात, सॉफ्टवेअर ज्याला AI नाही ते लेगसी सॉफ्टवेअर, आणि लेगसी सॉफ्टवेअर बनवणाऱ्या टीम्स लेगसी टीम्स आहेत. विचार करा, तुम्ही कंपनीत 20 वर्ष काम केलं. एक सकाळी तुम्हाला सांगतात तुम्ही लेगसी आहात, म्हणजे जुने, कालबाह्य, आता वापरण्यासारखे नाहीत. 20 वर्षांचा अनुभव म्हणजे एक्सपर्टाईज मानला जायचा. आता तोच अनुभव म्हणजे बर्डन. विचार करा, तुमच्या गावात एक जुनं तेल मिल आहे. 100 कामगार काम करतात. 40 वर्षांची फॅक्टरी. प्रत्येक कुटुंबात एक माणूस तिथे नोकरीला. एक दिवस मालक नवीन यंत्र विकत घेतो. हे यंत्र 24 तास चालतं, थकत नाही, पगार मागत नाही. एका तासात तितकं तेल काढतं जितकं 10 माणसं दिवसभरात काढायची. मालक काय करेल? 90 कामगारांना घरी पाठवेल, 10 ठेवेल फक्त यंत्र चालवायला. 90 कुटुंब काय करतील? पहिले महिने सेव्हिंग्जवर जगतील, मग सोनं विकतील, मग जमीन विकतील, मग कर्ज घेतील, मग कर्ज फेडण्यासाठी आणखी कर्ज. आणि मालक? तो शहरात जाईल, नवीन फॅक्टरी टाकेल, मासिकात त्याची मुलाखत येईल, मी कसा यशस्वी झालो. ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन हे सगळे नवीन तेल मालक आहेत. AI त्यांचं नवीन यंत्र, आणि आपण ते 90 कामगार आहोत ज्यांना सांगितलं जातंय तुमची आता गरज नाही. भारतात एक खास प्रश्न आहे. गेली 30 वर्ष
1990च्या रिफॉर्म्सनंतर भारतीय मध्यम वर्गांचा एकच मंत्र होता, मुलाला इंजिनियर कर, आय टीमध्ये पाठव, नोकरी पक्की. लाखो शेतकऱ्यांच्या मुलांनी गावं सोडली, कोचिंग क्लासेस केले, JEE दिलं, IIT, NIT, प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस, 4 ते 5 लाख रुपये डिग्रीसाठी कर्ज, मग TCS, इन्फोसिस, विप्रो किंवा MNCs. पगार आला, EMI सुरू झाला, फ्लॅट विकत घेतला, लग्न झालं, मुलं झाली, मुलांना पुन्हा इंजिनिअरिंगसाठी कोचिंगला घातलं. ही सायकल. इंजिनिअरिंग करा, नोकरी पक्की, मध्यम वर्गात या. 30 वर्ष चालली आणि आता AI एका झटक्यात ती सायकल तोडतोय. 2026ची एक आकडेवारी ऐका. एंट्री लेवल डाटा ॲनालिस्ट नोकऱ्या 40% कमी झाल्या. म्हणजे नवीन ग्रॅज्युएटला नोकरी मिळणं कठीण. आणि 15 ते 20 वर्ष अनुभव असलेल्या मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांना तुम्ही लेगसी आहात. म्हणजे सुरुवातीला नोकरी नाही, मध्यात कापलं जातंय. लोकांनी जायचं कुठे? विचार करा. लॅरी एलिसनची संपत्ती $393 बिलियन, म्हणजे जवळपास 33 लाख कोटी रुपये. 30,000 नोकऱ्या कापून त्यांनी $10 बिलियन वाचवले, म्हणजे 84,000 कोटी रुपये. त्यांच्या एकूण संपत्तीच्या 2.5%. 30,000 कुटुंबांचा संसार हलवला एका माणसाच्या 2.5%साठी. आणि बातमीत काय येतंय? ओरॅकल स्टॉक सर्ज 5% ऑन द न्यूज ऑफ लेऑफ. म्हणजे कपातीची बातमी आल्यावर शेअर बाजाराचा भाव वाढला, कारण गुंतवणूकदार खुश झाले, खर्च कमी झाला. विचार करा. एक अर्थव्यवस्था आहे, तिथे माणसांच्या नोकऱ्या जाणं हा गुड न्यूज मानला जातो आणि शेअर बाजार वाढतो. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत एक भाषण केलं होतं 1949मध्ये. ते म्हणाले होते, आपण राजकीय लोकशाही तर मिळवली, पण सामाजिक आणि आर्थिक लोकशाही नाही मिळाली. राजकारणात एक माणूस एक मत, पण अर्थव्यवस्थेत एक माणूस एक मूल्य, ते अजून दूर आहे. 75 वर्षांनंतर तो प्रश्न तसाच आहे, फक्त नवीन रूपात. एक माणसाची संपत्ती 33 लाख कोटी. 30,000 कुटुंबांना मिळून 84,000 कोटी पुरत नाहीत. आणि याला आपण विकास म्हणतो. 31 मार्चला सकाळी ज्या माणसाने ओरॅकलचा ईमेल पाहिला, तो आज कुठे असेल? कदाचित नवीन स्किल्स शिकतोय, कदाचित कुठल्या तरी कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये इंटरव्ह्यू देतोय, कदाचित स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा विचार करतोय, किंवा कदाचित फक्त खिडकीतून बघत बसलाय. त्याची मुलगी आता पुण्याहून फोन करेल, बाबा फी भरली का? तो काय सांगेल? ही फक्त त्याची गोष्ट नाही, ही पुढच्या 10 वर्षात भारतातल्या लाखो IT कुटुंबाची गोष्ट होऊ शकते. कदाचित आधीच होते. प्रश्न आहे, जेव्हा AI सगळं काम करायला लागेल, तेव्हा माणसं काय करतील? आणि माणसं काही करत नसतील तर त्यांचं पोट कसं भरेल? आणि सरकार, कोणतंही सरकार याबद्दल काय बोलतंय? 2014ला सांगितलं मेक इन इंडिया, 2020ला सांगितलं आत्मनिर्भर भारत, 2026ला काय सांगणार? AIमध्ये पुढे जा. पण AIमध्ये पुढे जाणारे किती आणि मागे राहणारे किती? विचार करा. ओरॅकलची बातमी आज वाचून तुम्ही पुढच्या न्यूजवर जाऊ शकता, पण 30,000 कुटुंबांना तसं करता येणार नाही. त्यांच्यासाठी ही बातमी नाही, ही उद्याची सकाळ आहे. बाकी तुम्ही ठरवा. तुम्ही सुज्ञ आहात. नमस्कार.